आज शहीद दिनाच्या माध्यमातून संपूर्ण इंडिया आघाडीच्या माध्यमातून सर्व घटक पक्ष आणि आज एकत्रितपणे या बलिदानाच्या एक चांगल्या दिवसाचं औचित्य साधून आज आम्ही या चांगला एक मेसेज संपूर्ण जनजागृती या माध्यमातून व्हावी। कारण जो मुळात आजचा जो बलिदानाचा दिवस आहे हे कोणाला सांगायची गरज नाही आहे की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी कशा पद्धतीने आपल्या या भारतवासीय आत्ताचे जे राजगुरू घ्या, सुखदेव घ्या, भगतसिंग घ्या यांच्यासारख्या मोठ्या लोकांनी हे जे काय बलिदान दिलेलं आहे ते बलिदान कशा पद्धतीने निस्वार्थपणे दिलं होतं आणि त्यांची ध्येय धोरणं काय होती आणि स्वातंत्र्यानंतर आजचं जे हे काय राजकारण समाजकारण जे काय चाललं आहे आणि जो देशाला वेठीस आणतायत म्हणजे आपण स्वातंत्र्य मिळूनही आज 70 वर्ष झाली आणि त्याही परिस्थितीत आजचं एकंदरीत वातावरण हे आपल्याला पारतंत्र्यासारखं वाटतंय। तर त्यामुळे एक जनजागृती म्हणून आम्ही इंडिया आघाडीच्या माध्यमातून काही घटक पक्षांच्या माध्यमातून आम्ही सर्व एकत्रितपणे आज शहीद दिन साजरा करतोय। आज 23 मार्च शहीद दिनानिमित्ताने इंडिया आघाडीच्या वतीने आणि इंडिया आघाडीच्या मित्र पक्षांच्या वतीने आज डोंबिवली शहरामध्ये मोठ्या प्रमाणात शहीदांना अभिवादन करण्यासाठी डोंबिवली शहरात सर्व जनता आज रस्त्यावर उतरलेली आहे। आज शहीदांनी जे बलिदान दिलं त्या बलिदानाचं आज हे साधून आपण कशा पद्धतीने समाजामध्ये चाललंय ते आपण बघतोय आणि म्हणून शहीदांना आठवण म्हणून सर्व घटक पक्ष आणि इंडिया आघाडीचे सर्व पक्ष एकत्र आलेलो आहोत। आज देशभरामध्ये शहीद दिन साजरा केला जातो। डोंबिवलीमध्ये इंडिया आघाडीच्या वतीने सर्व घटक पक्ष एकत्र येऊन हे जे शहीद दिन साजरा करण्यात आलेलं त्याचं कारण असं आहे, देशाला स्वातंत्र्य जे मिळालेलं आहे आणि देशाला जी प्राणाची आहुती दिली त्या शहीदांची आठवण करणं गरजेचं आहे। कारण आज देश स्वातंत्र्य झाल्यानंतर या शहीदाने बलिदान दिला, स्वातंत्र्य झालं आणि लोकशाही निर्माण झाली आणि या ठिकाणी आपल्याला बाबासाहेबांकडे घटना जी निर्माण केली राज्य सत्ता कशी चालवायची, शेवटच्या माणसाला कसा न्याय द्यायचा, पण आज देशाची अवस्था गंभीर झालेली आहे म्हणून त्या शहीदांची आठवण करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी शहीद दिन साजरा करण्यात येत आहे। धन्यवाद।